प्रवीण दवणे यांनी या गीताविषयी आठवण सांगितलेली आहे ती मी आपल्याला सांगतो आणि आपण पुढे हे गीत ऐकणार आहोत. की ते म्हणाले की त्यावेळी जेव्हा त्यांनी ही गीत रचना केली त्यावेळी त्यांचं वय 22 ते 23 वर्षाचंच होतं, एवढंच होतं. आणि त्यावेळी ते वाडीला किंवा गाणगापूरला अक्कलकोटला गेलेले सुद्धा नव्हते, त्यांनी ते पाहिलेलं नव्हतं. मग ते कसं काय लिहिलं, कोण लिहून घेत होतं? तर ते असं म्हणाले की कुठली तरी अज्ञात शक्ती हे काम करून घेत होती. आताच सुरुवातीला सांगितलं ही सेवा ही दत्तप्रभूंच्या मनात आली, आज तुम्ही करा आणि म्हणून आज हे सगळं जुळून आलेलं आहे. त्याप्रमाणे बोलविता धनी निराळाची तोच करून घेत असतो. आपल्याला माहिती असेल की वाट वळणाची जीवालाया ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. प्रवीणजी दवणे गेलेले नव्हते तिथे, पण तर आजही तुम्ही गेलात वाडीला तर ती खरंच ती वाट अशी वळणाची आहे, वळणाची. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, विश्वाचा सात वारा तुझ्या मालकीचा, विश्वाचा सात वारा तुझ्या मालकीचा, दास मी भोळा फक्त भोई पालखीचा. माझ्या लढीवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी, माझ्या लढीवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी, तुझी कारुण्याच्या चांदण्याने भरलेली झोळी. निघालो घेऊन दत्तांची पालखी. ऐके